हरे कृष्ण. श्री श्री गुरु अष्टक मंगल आरती जी श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी लिहिली आहे, त्याचं 8वं शेवटचं कडवं आज आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. यस्य प्रसादात भगवत प्रसादो. तर यस्य म्हणजे काय आहे? ज्यांच्या, म्हणजेच आध्यात्मिक गुरूंच्या. यस्य म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या प्रसादात. तर प्रसादात म्हणजे काय? कृपेने, म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने. भगवत प्रसादो, तर आध्यात्मिक गुरूंची कृपा होते, त्यामुळे भगवत प्रसाद, भगवंतांचा, भगवान श्रीकृष्णांचा प्रसाद म्हणजे कृपा प्राप्त होते. पुढे म्हटलं आहे यस्य अप्रसादात. तर हा शब्द आहे बघा, यस्या प्रसादात न. तर यस्या आहे तर ते आहे यस्य अधिक अप्रसादात आणि मग न गतीही कुतोपी असे शब्द आहेत. तर यस्य म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या, अप्रसादात म्हणजे कृपेविना, न गती कुतोपी तर आपली कोणतीही गती म्हणजे प्रगती, कुतोपी म्हणजे होऊ शकत नाही, कशाही प्रकारे आपली प्रगती होऊ शकत नाही. कुतः अपि. तर असे हे जे महान गुरु आहेत, ज्यांच्यामुळे भगवंतांची कृपा आपल्याला प्राप्त होते, तर अशा गुरूंचं आपण स्मरण करायला हवं, हे सांगितलं आहे. ध्यायन. ध्यायन म्हणजे ध्यान करून. स्तुवन. स्तुवन म्हणजे स्तवन करणे, स्तुती करणे. ध्यायन स्तुवन तस्य. तस्य म्हणजे आध्यात्मिक गुरूंचे. यश. यश म्हणजे काय? यशोगान केले पाहिजे. यशोगान, यशः कधी केलं पाहिजे? त्रिसंध्यम. तर त्रिसंध्यम म्हणजे दिवसातून 3 वेळा, 3 संध्या समयी, म्हणजे सूर्योदयाच्या वेळी, मध्यान्हाच्या वेळी म्हणजे दुपारी 12 वाजता आणि सूर्यास्ताच्या वेळी. तर हे कडवं वाचण्याचा प्रयत्न करूया. यस्य प्रसादात भगवत प्रसादो, यस्य अप्रसादान न गती कुतोपि, ध्यायन्स्तुवंस्तस्य यशस्त्रिसंध्यं, वंदे गुरोर्श्री चरणारविंदम. भाषांतर. श्री गुरूंच्या कृपेमुळेच आपल्याला भगवंतांची देखील कृपा प्राप्त होईल. त्यांची म्हणजे श्री गुरूंची जर कृपा नसेल तर एखाद्याच्या आध्यात्मिक मार्गात प्रगती करणे केवळ अशक्य आहे. म्हणून मला सदैव श्री गुरूंचे स्मरण आणि त्यांचा गौरव केला पाहिजे. दिवसातून कमीत कमी 3 संध्या समयी मला श्री गुरूंच्या चरणी सादर प्रणाम केला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ही जी मंगल आरती आहे, श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांद्वारे ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि श्रील प्रभुपाद आपल्या प्रवचनात आपल्या भक्तांना, शिष्यांना मार्गदर्शन करताना सांगतात की जो व्यक्ती रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये या मंगल आरतीचं गायन करतो, अशी सतत जर त्यांनी 12 वर्ष केलं, न चुकता, एकही खंड न पाडता, तर त्याला भगवत प्राप्ती होते. कारण असा जो लवकर सकाळी उठून भगवंतांचं दर्शन घेतो आहे, गुरूंची ही आरती गातो आहे, तो त्यानंतर झोपी जाणार नाही हे निश्चित आहे. तो भगवंतांच्याच नामस्मरणामध्ये मग्न होईल. त्यानंतर भगवंतांच्या कथा ऐकेल, कृष्ण प्रसाद खाईल आणि भगवंतांच्या सेवेतच तो जोडला जाईल. तर अशी ही जी मंगल आरती आहे, ती जो कोणी सकाळी लवकर उठून करतो तर त्याचं कल्याण होतं. अशी आपण फलश्रुती वाचली आहे की जो असं आपण ती फलश्रुती एकदा वाचून घेऊया, जी आपण अगदी पहिल्या भागात वाचली होती. त्यामध्ये म्हटलं आहे, जो कोणी ब्रह्ममुहूर्ताच्या शुभसमयी श्री गुरूंप्रती असलेल्या या 8 श्लोकांचे सुंदर प्रार्थनेचे काळजीपूर्वक आणि ध्यानपूर्वक तसेच मोठ्याने गायन करतो, त्या व्यक्तीला मृत्यूनंतर
वृंदावननाथ भगवान श्रीकृष्णांच्या चरणांप्रती प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी मिळते. म्हणजे तो भगवत धामात जातो, भगवंतांची प्रत्यक्ष सेवा तिथे जाऊन करतो. तर आज आपण ही मंगल आरती जाणून घेतली आहे. आपण सगळेच प्रयत्न करूया की लवकर उठून मंगल आरती करण्याचे. श्री श्री गुरु अष्टक की जय. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.